नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझे चॅनलमध्ये तुमचं. तर आज पौर्णिमा आहे. तर ही पौर्णिमा साधीसुधी नाही, तर ही अधिक महिन्यातील पौर्णिमा आहे. तर ह्या पौर्णिमेला आपण असा एक उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही आवर्जून करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यासाठी आपण हा छोटासा लक्ष्मी देवीसाठी आपण हा उपाय करायचा आहे. तर आपल्या घरात ही अखंड अखंड वैभव प्राप्त व्हावं यासाठी आपण उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तो साधासुद्धा उपाय आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी आपण एक दिवा लावायचा आहे. तर हा कुठे दिवा लावायचा आहे हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्कीच स्किप न करता नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य धनधान्य समृद्धी अर्पण होईल. म्हणूनच आपण हा छोटासा उपाय करायचा आहे. तर आज ही अधिक महिन्यामध्ये म्हणजे अधिक महिना हा सर्वात म्हणजे 3 वर्षातून एकदा येतो, त्यामुळे हा अधिक विशेष मानला जातो. तर या महिन्यामध्ये आपण ही विशेष म्हणजे पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीचे आवर्जून पूजन करतो. तर या पूजनामध्ये तुम्ही कुंकुमार्चन वगैरे करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला वाचायचे असेल तर ते करू शकता. असे विशेष काही म्हणजे अभिषेक वगैरे असतं ते करू शकता. तर हे सर्व करत असताना जर एखाद्याला ह्या मोठ्या म्हणजे ज्या काही सेवा आहेत त्या जर सेवा करणं होत नसेल तर त्यांनी काय करावं, तर एक नुसता दिवा लावला तरीही आपल्या घरामध्ये ऐश्वर्य प्राप्ती होणार आहे. तर मग तुम्हाला या म्हणजे आता ही पौर्णिमा आहे, आज पौर्णिमा कालच पौर्णिमा लागलेली आहे, तर ती आज संपणार आहे. तर बघा, तुम्ही आज ह्या प्रदोष काळात आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही सकाळीच म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच तुम्ही हळदीचे लेपन वगैरे करायचं आहे. उंबरट्याला आपल्या घराच्या दारावर एक स्वस्तिक काढायचं आहे. ते कुंकवाने स्वस्तिक असावं. स्वस्तिकाला आवर्जून आपण 4 बिंदूमध्ये लावाव्यात, जेणेकरून ते 4 बिंदूचा अर्थ काय आहे, तर एक ठिकाणी लक्ष्मी आणि विष्णूचं आहे आणि गणपती बाप्पा आणि त्यांची पत्नी, असं हे 4 बिंदू जे आहेत ते 4 बिंदूचं प्रतीक मानले जाते. मग हे तुम्ही आठवणीने स्वस्तिक काढा. तर तुम्ही उंबऱ्याचं लेपन करायचं आहे हळदीने. तर हळदीने लेपन करताना आपण त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर आणि गुलाबजल आणि थोडंसं आपण इलायची पावडर आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि ह्याने उंबऱ्याने लेपन करायचं आहे. गोमूत्र आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडावं, जेणेकरून आपण पौर्णिमेच्या जर दिवशी आपण असे काही अनेक उपाय केले तर आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर माता लक्ष्मीची प्रसन्न झाली तर घरामध्ये शांती सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते. म्हणूनच आपण हे छोटासा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय लागणार आहे, तर तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा हा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पितळेचा असेल तर पितळेचा घेऊ शकता. तर त्यामध्ये आपण विशेष करून एक महत्त्वाची मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती न चुकता आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर तुम्ही 2 लवंगा घ्यायचा आहे. तर लवंगाचा उपयोग कशासाठी असतो, तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी वस्तू आहे. तर ही जर तुम्ही लवंगा टाकून जर तुम्ही दिवा लावला आणि विशेष म्हणजे ते तिळाचं तेल किंवा तुम्ही मोहरीचं तेल, ह्या 2 तेलापैकी कोणतंही तेल वापरू शकता. हे तेल वापरायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे. तर मग तुम्हाला हा दिवा कधी लावायचा आहे, तर दिवा हा सायंकाळच्या टायमिंगला लावायचा आहे. तर तुम्ही 6:30च्या नंतर तुम्ही 7 वाजायच्या आतमध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. तर हे आपण दिवा लावायची जी प्रक्रिया करतो, तर शक्यतो आपण जास्त तिन्ही सांजेच्या वेळेस लावतात, पण अंधार पडल्यानंतर असं लावायचं नसतं. एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. तर दिवा जर आपल्याला लावायचा आहे तर घरात पण देवाऱ्यामध्ये दिवा लावतो आपण, तर हा सायंकाळच्या टायमिंगला लावायचा असतो प्रदोष काळात. त्यावेळेस म्हणतात तिन्ही सांजची वेळ जी असते ती माता लक्ष्मी सर्वांच्या घरामध्ये येते. म्हणूनच आपण त्या टायमिंगला दिवा लावायचा आहे. तर ते म्हणजे हे जे आपण वस्तू टाकणार आहोत, तर ती वस्तू जर आपण टाकली तर त्या वासाने आपले घर जे आहे ते प्रसन्न होते आणि तो वास माता लक्ष्मीला आवडतो. त्यामुळे माता लक्ष्मी त्या वासाच्या जे वास जो आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आकर्षित होते. म्हणूनच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तुम्ही सायंकाळी करायचा आहे. तर तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. तेल तुम्ही सरसोचं किंवा म्हणजे मोहरीचं किंवा आपण तिळाचं तेल वापरू शकता.
हे दोन्हीपैकी आपण कुठलंही तेल वापरायचं आहे. जर तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही तुपाचाही दिवा लावू शकता. आणि त्यामध्ये विशेष करून 2 लवंगा टाकायच्या आहेत. 2च लवंगा का बरं? तर 2च लवंगा टाकायच्या आहेत, कारण माता लक्ष्मीला हा अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि भीमसेनी कापूर, विशेष करून भीमसेनी कापूरच टाकायचा आहे, साधा कापूर टाकायचा नाही, कारण भीमसेनी जो कापूर आहे तो केमिकल विरहित असतो, म्हणूनच तो भीमसेनी कापूर वापरायचा आहे. आणि भीमसेनी कापूर वापरल्यामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध आणि पवित्र होते, म्हणूनच तुम्ही हा छोटासा उपाय करायचा आहे. आता तुम्ही तुमच्या दारामध्ये म्हणजे प्रवेशद्वार असतं तिथे जरी लावला तरी चालेल, किंवा तुम्ही आपल्या म्हणजे देवघर जे असतं घरामध्ये तिथे जरी लावलं तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला आज नक्की म्हणजे नक्कीच हा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचेही आयुष्यामध्ये काही बदल घडून आलेले दिसतील. तर तुम्हाला ही कसं वाटली माहिती ते कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली जी काही सेवा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.